नमस्कार रामकृष्ण हरी. तर रस्ता बघून तुम्हाला कळालंच असं आज आहे चोखोबा मंदिरावरची समाप्ती. तर सकाळपासून मी चपात्यात लाटून ठेवल्या होत्या, पण काय करावं, सासूबाई बिमार होत्या, दाजी गेली दवाखान्यात. मग काय ते सलाईन लावायला वेळ झाला. मग त्या बोलल्या की तू चपात्या वगैरे घेऊन जाय. मग मी काय चपात्या घेऊन आले आणि इथं म्हटलं चला थोडासा शूट टाकूया. तर इथं दुकानं पण आलेली होती, काही माळींचे दुकानं होते, खूप छान अशा माळी पण आलेल्या होत्या. पण काय करावं, मी पैसे सोबत आणलेच नव्हते, त्याच्यामुळे मी माळ घेऊ शकले नाही. आणि इथं चोखोबा मंदिराचं डेकोरेशन बघा किती छान असं केलेलं होतं. आणि एंट्री बघा किती छान, म्हणजे खूपच छान असा सप्ताह इथं होता, गर्दी खूप होती. तर हे काल्याचं कीर्तन समाप्त झालं, त्यांची बाहेर येण्याची गडबड आणि माझी चालली होती तिकडे चपात्या नेऊन द्यायची गडबड. तर मंडप बघा किती छान होता, मंडपामध्ये गर्दी पण खूप अशी होती आणि डेकोरेशन तर खूपच, आणि एकदम उंच असा मंडप होता. आणि इकडं बघा विठ्ठल रुक्माईची अशी मूर्ती होती ना, तर डोळ्यात साठवून घ्यावं असं त्यांचं सौंदर्य. दुरून सुद्धा अशी चमकत होती, लकलकाट होत होता, म्हणजे ॲक्टिव्ह बनवलेलं होतं ते. आणि इथं इतकं देणगी कुठून येते तेच कळत नाही, कारण लांब लांबून लोक हे देतात. आणि इथं काय माझी मैत्रिणी भेटले होत्या तर म्हणजे बेस्ट फ्रेंड, तुम्ही तर बघितलेच असेल. आणि इथं बघा चोखोबा मंदिराचं पूर्ण डेकोरेशन हे झेंडूच्या फुलांनी किती छान असं जमवलं होतं. आणि इथं विण्याची स्थापना केली, म्हणजे विणा ठेवला होता तिथं आणि मस्तपैकी शॉलमध्ये गुंडाळला होता. त्याच्यानंतर मग एक दीदी होती, तिला म्हटलं माझे फोटो पण काढ एक दोन. इकडे फोटो वगैरे काढले, डबल बाहेर आले. तर मी घरूनच जेवून आली होती, तर मला काही जेवायची इच्छा नव्हती. मग मी पंक्तीमध्ये वाढायला पण सुद्धा 2-3 पंक्ती वाढ लागल्या, मदत केली. आणि म्हटलं चला आता, कारण खूप वेळ झाला होता, तरी 1:30 वाजली होती. तर मग परत एकदा मंदिरात गेलो, इथं फोटो वगैरे काढले. तर अशा प्रकारे माझा ब्लॉग होता. चला बाय.